नमस्कार. तर बघा, आज सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे अक्षय तृतीया. तर सणासुदीचं म्हणलं चला मस्त चाललेलं आहे बघा स्वयंपाक. आणि आज कसं सकाळी सकाळी सगळं आवरून घेतलं जनावरांचं ते. आणि आज देवाला धर्माला काही निवद नाही दाखवायचा राहत, त्याच्यामुळं आज कसं आमचं चाललेलं आहे बघा, आपल्या आई बाबाला जीव घालायचंय आज. आणि स्वयंपाक चाललेला आहे बघा पूर्णाचा. तर बरंच आवरत आलेलं आहे, पण म्हणलं चला छोटासा ब्लॉग करूया, कारण कविताचं बाहेर चाललेलं बघा पोळ्या करायचं. तर बघा आता लागलेलं आहे स्वयंपाकाला. आणि आपलं सार भात ते तर बाकी स्वयंपाक झालेला आहे, फक्त पूर्ण पोळ्या आणि तळायचंच राहिलेलं होतं. आणि खरं खास म्हणजे आज स्वयंपाकामध्ये एक नवीन पदार्थ असतो, तो म्हणजे आंब्याचा रस. तर पहिल्या सीझनचा आंब्याचा रस आखीजीला करते. तर पप्पांनी आंबे पी आणले आणि रस पूर्ण पोळ्या स्वयंपाक आपल्या घरी. कसं आई बाबांना जीव घालायचं राहतं, त्याच्यामुळे चाललेलं आहे बघा स्वयंपाक. मस्त पूर्ण पोळ्या लागलेले, म्हटलं बाहेरच करू हवेशीर. बरं आहे ना बाहेरच. बाहेरच बरं आहे, गॅस टाकी वाचून बसतो. मग काय, काल आम्ही तिकडून येत होतो ना, इतके गॅस सिलेंडर म्हणजे साठी इतके लोक थांबलेले होते ना हा रस्त्यात. ना. आणि आता आंबे बी बरेचसे, म्हणजे आता अजून एवढे काही नाही बरं का, पण मग आता अजून म्हणजे पिकायला नाही लागले ना एवढे. काय नाही लागले अजून, म्हणजे तुरू ठिकाणी तेच ना. शंभूल काय झालं. तर चला बघा आमचं चाललेलं आहे आता स्वयंपाक, आणि आंब्याचा रस बनवायचा होता. तर कसं म्हणजे बाकी त्यासाठीच आम्ही थांबलेलो होतो. पप्पा आता चाले गावातून आणि आंबे घेऊन आलेले. तर चला आता मी आता बाकीचं आवरून घेणार आहे, कारण आमच्या आता येणार आहे, म्हणजे आपल्याला सवशीन जेव घालायचंय आई बाबाला. तर त्यासाठी आता काय माहित कधी येते काय माहित आता हा ना. बघा मस्त चाललेलं आहे पोळ्या. आणि पोळ्या झाल्या म्हणजे मग कसं आंब्याचा रस बनवून घेतला का लगेच भजन ते केले का लगेच निवद दाखवायची नाही, करा केळी पुजून घ्यावं लागणार आहे. तर बघा चाललेल्या होत्या पोळ्या. आणि पोळ्या तर आता होतच आल्या, थोडेसेच राहिलेले आहे. तर म्हणलं चला तरी लागलेले आहे तर आंब्याचा रस बनवायला. आणि म्हणलं रस झाला की नाही बघू. झालं काय हे काय चालू आहे ना केला का एवढे खास नाही आंबे, म्हणजे खास नाही अजून, नवीन आहे ना. नवीन पहिल्यांदाच आहे ना अजून. पहिल्यांदाच आहे ना, पण मग कसं लागत आहे ना गेला मग आखीजीला रसच लागतो. निवदाला मिक्सर मधूनच काढायचं ना. मिक्सर मधून काढायचं, पण मी काढून घेते. हा ठीक आहे. रस खायचंय ना दादा. रस खायचं दादा, रस आणि पुरेश पी खायची तुला. आपल्याला आई बाबा जीव घालायचं बरं का, मग खायचं बरं का. तोपर्यंत नाही खायचं बरं का दादू. आपल्याला आई बाबा जीव घालायचं, त्याच्यानंतर खायचं बरं का. सुंदर आंबे 1 किलो होते ना मग. पण रस पडला. हा आणि आता एवढं आवरलं का तळून घेतल्या जाईल आणि लगेच मग शंभू म्हणल्यावर लई भारी वाटत आला. पोरांना ना आता पहिल्यांदाच आंबे आणले, त्याच्यामुळे मग पोरं पण एडवानीच करायला लागले ना. हे कसं निवड दाखायचं म्हणून दुसरं काही नाही. एकदा निवड दाखवला ना मग काही नाही. चला मी घेते राहिलेल पोळ्या करून. हा ना. बघा मस्त आमरस बनवून घेऊन राहिले. आणि सीझनचा पहिला आमरस आहे बघा. तर मस्त असं मिक्सर बनवून काढून घेतला बऱ्यापैकी, म्हणजे रस पडला बघा याला. थोडंसं पाणी मिक्स करून आणि थोडीशी साखर आता मी मिक्सर बनवून काढून घेणार आहे. आणि मस्त असा आंब्याचा रस साखर टाकून आणि मस्त आता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आपल्याला. बघा आपलं चाललेलं आहे रस बनवून घ्यायचं. थोडीशी साखर मिक्स केली आणि
साखर टाकल्याच्या नंतरून नॉर्मल थोडस आपल्याला काळा रस पडू नये म्हणून नॉर्मल चिमुडवर मीठ टाकायचंय, म्हणजे कसं काळा नाही पडत काही नाही, रस जशी लागन तशी. एवढ्यात म्हणजे सुरुवातीलाच आंबे एवढे का गोड राहत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी जास्त साखर टाकून घेणार आहे. काय लागत तुला? काय लागत तुला? चला आता फ्रीज मध्ये बसा मम्मी. मम्मी याच्यावरती ठेवायचं ना, असा ना. चला बाप्पा करा. बापू त्याला बोल दिला. मामा येणे बे आता आत्या आल्या. किती ना आता निघले ना. नाही ना, कांदे भरत गेलेले आहे. त्यांचे कांदे भरत गेले. नाही ना, ट्रॅक्टर आपलं नाही, जर्मन असेल ट्रॅक्टर. पावसानं तर नाहीये केलं होतं, झाले का ते कांदे काढून? कप्पे भरायचे असं ना. 3 ट्रॅक्टर निघाले, दीड झाले, ट्रॅक्टर दीड राहिलं. काल होती रोजंदारी, आजही आज कसं पाणी दिलं तुम्ही दाताला? दिलं ना. चहा टाकी दिली. नको चहा चहा नाही घ्यायचा त्याला. आता आज रविवार आहे, उपवास आहे ना. हा काय पुरं कधी माणसं रंगीन माणसं मुलं का टाकलं 20 आमच्या सकाळच झाला नाही आज बरं पडलं बरं का इथे आंब्याला रस. काकाला आणि मामाला ते ठेवून एकदा पाणी द्या. हा गाईला निवड. बरोबर. काम व्हायचं नाही आता. गाडी नाही होती. दम काढ. तर या सगळेजण जेवण करायला. तर मस्त आता बसलेलो आहे बघा, सगळ्यांचे जेवण पण झाले आणि दोघीच जणी राहिलेलो होतो. तर यांनी मी बसते जेवायला. भूक लागली आता. भूक लागली. यांना सांग आपल्या दोघीलाच नाही खायचं. नको पण अजून मला तर नाहीच खायचं अजून, छोटं बाळ आहे त्याच्यामुळं. चटपू आता शिव नका अजून एवढे खास आम्ही नाही येत. अजून मेन पुढे आहे. हलवे आज जशी लवकर आवडलं 11 वाजेपर्यंत जायचे. मग काय आबा इकडे गेले जेवायला. बरं ना काय आपली असं आज सगळेच राहत येतील ती याची गई त्याची तर आता आलेलो आहे वावरामध्ये आणि चाललेलो होतं कांदे भरायचे.
तर सकाळचं स्वयंपाक जेवण बिवणं झाल्याच्या नंतर आलेलं होतं बघा, आणि कांदे भरायचे चालू आहे. तर पाणी प्यावं म्हणलं, तर मग घरून पण जाऊन आलो, पाणी घेऊन आलो. आणि शंभूच्या पप्पाच पाहिलं काय चाललेलं आहे का, एकटेच खाऊ राहिले का, कस काय आम्हाला तोंड आहे ना. आणि मग पूर्णच पोळ्याला खाल्ल्या, आम्हाला नाही खायच्या, आम्हाला वासना नाही खायला, आम्हाला जादा आहे पूर्णच. तुम्ही पोट भरून खाल्ल्या. गोड एक खरबूज मग आता नाणे ते लय मोठं खरबूज होतं ते. लय मोठं होतं. मग ते निवदासाठी आणलं होतं नाणे. हा एवढ्यासाठी आणलं होतं. चला घ्या भरून पटापट. चला घ्या कांदे भरायचे. कुठून घ्यायचे? पलीकडून पलीकडून. ट्रॅक्टर पलीकडून लावा मग. काय ट्रॅक्टर पलीकडून नाही सांगलं. चला बघा आता घेतो कांदे भरून राहिलेले. उघडे करून तुला काय माती लागेल ना. तिकडूनच बसायला लागेल तिथे. चला काय पलीकडून बसायचं. चल लागेल टाकायला बरं. मोठं टाकायचं इकडे. मोठं मोठं बारीक आपण जशी भरली तशी. चला घेतो मग कांदे भरून. झाले तर बघा आता चाललेलं आहे वावरातून, आणि चहा पाणी पण चाललेलं आहे करायचं. आणि वावरातून आल्याच्या नंतर सगळं कामावरून घेतलं, तर घास ते आणलं आणि गायांचं पण आवरलं बघा. आणि आता चाललेलं आहे चहा. सगळे मस्त चहा घ्यायला बघा. संध्याकाळची वेळ आहे आणि आता मस्त चाललेलं आहे चहा पाणी. आणि आज कसं शेगडीवरच बघा, इतकी शेगडी फुल्या आज आज घरातच झाडूस तर मस्त चहा उकळला शेगडीवरच. तर बघा संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाकालाच लागायचं होतं, पण मग अजून भाभीन ते पण नाही आल्या बघा. आणि मग त्यांच्या पण इकडे छोटे छोटे दिदीन त्या होत्या, तर त्याच्यामुळे आलेलं इकडे बघायला. कारण की लहान लेकरं म्हणल्याच्या नंतर मग थोडस लक्ष द्यावंच लागत. तर आता आलेलं आहे बघा लक्ष द्यायला, म्हणजे मग काय करते आहे काही नाही. संध्याकाळच्या नंतर कसं सगळ्यांची मम्मी पप्पा नसल्याच्या नंतर लेकरू एका साईडला बसत. तर बघा त्यांचं तसं काहीच नाहीये. क्या बना रही है दीदी? रोटी. तर ये देखो कैसी रोटी बना रही है. आती तुमको? हो गई तुम्हारी रोटी. बघा ना किती छोटी. म्हणजे तुझं नाव काय बाई? संजना. तर बघा संजना किती छोटी आहे आणि लहान लेकरू आहे, तरी पण किती मस्त असे गोल चपात्या बनवलेले आहे बघा ती ना. तर चुलीवरच आहे बघा ना. छोटी मुलगी असताना पण हाताला चटके बिटके म्हणजे काहीच भीती नाही बघितली. हा कोण आवाज देत होती? मी म्हणत होते यांच्या पोळ्या पाहिल्या किती लहान आहे पान ती संजना, तरी पण किती मस्त पोळ्या बनवल्या तिनं. पाय ना तिची मम्मी पप्पा ते नाही इथं. हा तर करून ठेवू राहिले. सकाळी कसं लवकर जाते, संध्याकाळी उशीर येते ना ग ते. हा त्याच्यामुळं पाना चुलीवर म्हणाल तरी पण किती दमनी. आपला तर पुरी गरम चपाती घ्यायची म्हणलं तरी जीवर येत. हा बघा ना किती छोटी छोटी भाभीच्या पोरी आहे आणि 4 जणी बहिणी त्या का. झाल्या बाई चपात्या झाल्या. शिवचे आबा बी आले काय. सांगितलं ना चपाती पाहिल्या पा पुरी चपाती. हा ना पाव किती लहान ती तरी पण बनवली तिला. तर बघा संध्याकाळचं वातावरण, आता दिवस पण माळवलेला आलेला आहे आणि भाभीन त्या पण येतीनच आता कामावरून कांदे काढायला गेलेले आहे. चला आपल्याला करायचा स्वयंपाक. हा ना आपल्याला बी करायचं स्वयंपाक. अय अनु खायची अनु पोळी खायची बरं का. तू खायची पोळी. अय अनु शू अय शू शू बोल कसा. टाटा टाटा. त्याच्या आवडते चालला गावाला. कुठे चालले दादा तुम्ही? शिव दादा टाटा. चला चला